नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता राधा वहिनी आणि किशा भाऊंकडून जसं अनिशला कळतं की अनिश जर स्वप्नाशी बोलला नाही तर तिने जीव देण्याची धमकी दिलीये. त्यामुळे आता अनिश खूप घाबरतो आणि स्वप्नाकडे पळत येतो. तेव्हा स्वप्ना झोपेच्या गोळ्या खाण्याचं नाटक करून तिच्या कॉटवर पडलेली असते. त्यामुळे आता अनिश तिच्या जवळ जातो आणि तिला पकडत म्हणतो की स्वप्ना उठ ना, काय केलंस तू हे? उठ ना, माझ्याशी बोल ना. तेव्हा आता स्वप्ना मुद्दामच माझं आता काही खरं नाहीये, मी आता जाते असं म्हणू लागते. त्यामुळे आता अनिश म्हणतो की मी तुला काहीही होऊ देणार नाहीये. हे बघ, माझ्यासाठी तुला आता जगावं लागणार आहे. त्यामुळे आता मी लगेचच डॉक्टरांना फोन करतो असं म्हणून तो तिथून जाऊ लागतो. तेव्हा आता स्वप्ना त्याचा हात पकडत त्याला थांबवते. आता अनिश जेव्हा तिच्याकडे बघतो तेव्हा ती त्याच्याशी हसू लागते. त्यामुळे आता अनिश तिला म्हणतो, काय हे सगळं? त्यावर ती म्हणते, खरं तर तू माझा कॉल उचलत नव्हतास आणि माझ्या मेसेजलाही रिप्लाय करत नव्हतास. त्यामुळे मला खूप टेन्शन आलं. तेव्हाच मी ठरवलं की आता स्वतःला संपून टाकायचं. पण नंतर विचार केला की त्याने काय होणार आहे? मी असल्याने आणि नसल्याने तुला फरक काय पडणार आहे हे तर मला बघायचंच होतं. त्यामुळे मी स्वतःला एक चान्स दिला आणि हे सगळं नाटक केलं. पण आता मला कळलं की माझ्या नसण्याने तुला फरक पडतो. तेव्हा आता अनिश तिला म्हणतो, हा काय मूर्खपणा आहे? जर मी खरंच आलो नसतो तर? त्यावर ती म्हणते की असं होऊच शकत नाही, कारण मला माहित आहे यू लव्हज मी आणि तुला माहित आहे की माझं सुद्धा तुझ्यावर किती प्रेम आहे. आता स्वप्ना अनिशला काल जे काही झालं त्याबद्दल माफी मागू लागते आणि म्हणते, खरं तर त्या गाडीवाल्याचा राग मी तुझ्यावर काढला. त्यामुळे मी तुला नको नको ते बोलले आणि घराबाहेर काढलं. त्यामुळे खरंच मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये. तेव्हा आता अनिश म्हणतो, खरं सांगू का स्वप्ना, माझ्या घरच्यांना माझी अजिबात किंमत नाहीये. त्यांना माझ्या असण्याने किंवा नसण्याने काहीच फरक पडत नाही. पण तूच एक आहे की जिला माझ्या नसण्याने खरंच फरक पडतो आणि जिला माझी काळजी वाटते. तेव्हा आता स्वप्ना त्याला म्हणते, खरं सांगू का अनिश, मी जेव्हा तुला बोलले ना तेव्हा मला स्वतःवरच राग आला आणि मला तुला कुणीही बोललेलं अजिबात आवडणार नाही, मग ती तुझी बायको भैरवी जरी असली तरी. अशा प्रकारे आता स्वप्नाने परत एकदा अनिशला तिच्या जाळ्यात अडकवलेलं असतं. आता इकडे संस्कार वर्ग सुरू होतो. तेव्हा निलिमाताईंच्या लक्षात येतं की इरा आणि ईशान अजूनही आलेले नसतात. तितक्यात आता इरा आणि ईशान अशोक मामांसोबत तिथे येतात. तेव्हा निविताई त्यांना म्हणतात, अरे इरा आणि ईशान, चला लवकर या. त्यामुळे आता इरा आणि ईशान दोघंही अशोक मामांना म्हणू लागतात की आजोबा, तुमच्या लक्षात आहे ना की तुम्हाला आज निविताईंना सॉरी म्हणायचं आहे आणि ते सुद्धा मनापासून. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हो मला माहित आहे, आता तुम्ही जा. त्यामुळे आता ती दोघं पटकन त्यांची बॅग ठेवून बाकीच्यांसोबत जाऊन उभे राहतात. तेव्हा निविताई सगळ्यांना हात जोडायला सांगतात आणि म्हणतात की आता आपण सर्वांनी मनाचे श्लोक म्हणूयात. तेव्हा अशोक मामा सुद्धा हात जोडून त्यामध्ये मग्न होतात. आता थोड्याच वेळात जेव्हा मनाचा श्लोक पूर्ण होतो तेव्हा आता निविताईंचं अशोक मामांकडे लक्ष जातं. त्यामुळे आता ते त्यांच्याजवळ येतात आणि म्हणतात, माझगावकर, श्लोक पूर्ण झाला आहे. तुम्ही अजूनही हात जोडून उभे आहात. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, हे हात मी तुमच्यासाठी जोडले आहे. तेव्हा आता निविताई त्यांना आश्चर्याने विचारतात, पण का? त्यावर ते म्हणतात की मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. तुम्ही आमच्या घरी आलात. नाही म्हणजे आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं त्यामुळे तुम्ही आमच्या घरी आलात. तेव्हा मी तुमच्याशी भांडायला नको होतं. तेव्हा आता निविताई सुद्धा त्यांना म्हणतात की खरंच मी सुद्धा तुम्हाला सॉरी म्हणायला हवं, कारण पहिल्या दिवसापासनं मी सुद्धा तुम्हाला नको ते बोललीये आणि पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा पॉम्पलेट शोधत होतात तेव्हा तर चक्क मी तुम्हाला चोर म्हणाली. त्याबद्दल खरंच सॉरी हं. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात की मी सुद्धा तुम्हाला शिस्त नाहीये असं म्हणून हिनवत आलो, त्यासाठी सुद्धा सॉरी. त्यावर आता निविताई म्हणतात, त्या दिवशी कॅफेमध्ये मी तुमची कॉफी चोरली होती त्यासाठी सुद्धा सॉरी. तेव्हा आता अशोक मामा आणि निविताई स्वतःच्या चुकांवरती एकमेकांची माफी मागत असतात. तेव्हा ईशान त्यांना म्हणतो, तुमचं काय चालू आहे? तुम्ही आता सॉरी सॉरीचेच गेम खेळत बसणार आहात का? तेव्हा आता निविताई त्याला म्हणते, हे बघा, यातूनही तुम्हाला एक धडा शिकायला मिळतो. त्यामुळे हा सुद्धा एक संस्कार वर्गाचा भाग आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे बघा बाळांनो, जर आपलं काही चुकलं असेल ना तर पटकन सॉरी म्हणून मोकळं व्हायचं. त्यामुळे आपण लहान होत नसतो. आता निविताई सगळ्यांना म्हणतात की आज आपण नवीन एक ॲक्टिव्हिटी शिकणार आहोत. चला आता तुम्ही सुरू करा.
तेव्हा त्या अशोक मामांना म्हणतात, तुम्ही उभे का आहात, तुम्ही बसा ना, असं म्हणून आता दोघंही बसतात. तेव्हा निविताई त्यांना हळूच म्हणतात, हे बघा माझगावकर, पण मला एक गोष्ट खटकलीये. त्यावर अशोक मामा म्हणतात की आता काय झालं. तेव्हा निविताई म्हणतात, तुम्ही त्या दिवशी येऊन सगळ्यांसमोर आमच्या संस्कार वर्गाला नावं ठेवलेत, तो व्हिडिओ बघितलाय मी, त्यासाठी तुम्ही मला अजूनही सॉरी म्हणाला नाहीत. तेव्हा आता अशोक मामा म्हणतात, कारण त्यावेळी मी चुकीचा नव्हतो, तुम्ही मुलांना शिस्त लावायची सोडून उलट वागायला शिकवत होतात आणि पहिल्याच दिवशी तुम्ही मुलांना घरी जाऊन पसारा करा असं म्हणालात, त्यामुळे मुलांनी किती पसारा केला असेल घरी. तेव्हा आता निविताई म्हणतात की मी अजिबातच चुकीचं बोलले नव्हते, लहान मुले पसारा करणारच. तेव्हा आता अशोक मामा म्हणतात, पण त्यांनी पसारा करायचा आणि आपण तो आवरायचा, यात काही अर्थ आहे का. तेव्हा आता निविताई त्यांना म्हणतात, मी असं म्हटलेच नाही ना की आपण तो पसारा आवरायचा. हे बघा, त्यांना पसारा करू द्यायचा आणि तो पसारा त्यांनाच आवरायला सांगायचा. त्यामुळे मुलं काय करतील, एक दिवस पसारा करतील, दुसऱ्या दिवशी करतील आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा त्यांच्याच गोष्टी त्यांना सापडणार नाही, तेव्हा ते आपोआपच पसारा करणं बंद करतील. तेव्हा आता अशोक मामांच्या निविताईंची ट्रिक लक्षात येते. तेव्हा ते म्हणतात, मला आत्ता तुमचं म्हणणं पटलेलं आहे, खरंच माझ्या ही गोष्ट लक्षातच आली नव्हती. आता अशोक मामा निविताईंना विचारू लागतात, तुम्ही तर पोलीस ऑफिसर होतात ना, मग तुम्ही कराटे मार्शल आर्ट्सचे क्लासेस घ्यायचे सोडून संस्कार वर्ग का सुरू केला. तेव्हा आता निविताई सांगू लागतात, मुलांकडे बघा ना, किती निरागस असतात, त्यामुळे त्यांना बघितल्यानंतर एक वेगळं समाधान मनाला मिळतं, त्यामुळेच मी त्यांना संस्कार देण्याचं ठरवलं आणि त्यामुळे समाजाने आजवर जे काही आपल्याला दिलं आहे त्याची परतफेड होईल असं मला वाटलं. आता इकडे राधावहिनी आणि किशाभाऊ येतात आणि अनिश आणि स्वप्नाला एकत्र बघून खुश होतात. तेव्हा ते म्हणू लागतात की तुम्ही दोघं असे कपल म्हणून खूप छान वाटतात, त्यामुळे तुमची जोडी कायम अशीच राहावी. तेव्हा आता किशाभाऊ म्हणतो की त्यासाठी तुम्हाला आमचे आशीर्वाद घ्यावे लागतील. त्यामुळे आता स्वप्ना त्यांच्याकडे बघू लागते आणि म्हणते की मी तुमच्या का पाया पडू. तेव्हा आता राधावहिनी म्हणते, हे बघा, थोड्या मोठ्यांच्या पाया पडल्याने चांगलं होत असतं, त्यामुळे आम्ही तुमच्यापेक्षा मोठे आहोत ना, त्यामुळे आमचा आशीर्वाद घ्या, म्हणजे तुमची जोडी अशीच सलामत राहील. तेव्हा आता स्वप्ना म्हणते की तुम्ही बरोबर बोलत आहात, खरंच तुमच्या आशीर्वादांची आम्हाला गरज आहे. त्यामुळे आता ती जेव्हा त्यांच्या पाया पडू लागते तेव्हा राधावहिनी त्याला थांबवते आणि म्हणते की नाही, जोडीने पाया पडायचं. त्यामुळे आता अनिश आणि स्वप्ना दोघंही राधावहिनी आणि किशाभाऊच्या पाया पडतात. आता अनिश त्यांना म्हणतो की आपला पहिला प्लॅन जरी फसला असला तरी सुद्धा आपल्याकडे आणखी एक चान्स आहे, त्यामुळे आता सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात. तेव्हा अनिश सांगू लागतो की भैरवीला आणखी एक नवीन ऑफर मिळाली आहे, 7,000 मोदकांची. तेव्हा आता राधावहिनी म्हणते की आता आपण हे मोदक सुकटणकर फूड्सपर्यंत पोहोचूच द्यायचे नाही, यावेळी अलर्ट राहायचं. तेव्हा अनिश म्हणतो की आपल्याला हे मोदक सुकटणकर फूड्सपर्यंत पोहोचवले पाहिजे आणि त्यासाठी माझ्या डोक्यात दुसरी आयडिया आहे. आता अनिश यावेळी मोदक बनवतानाच त्यामध्ये असं काही मिळवणार आहे की त्यामुळे फूड पॉइझनिंग होईल आणि त्याचा परिणाम सुकटणकर फूड्सवर होईल. त्यामुळे भैरवी आणि राजन असे अडकतील की त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. आता त्याची ही आयडिया सगळ्यांनाच पटलेली असते, त्यामुळे आता सगळेच जण खुश होतात. तेव्हा आता अनिश घरी आल्यानंतर भैरवी जवळ जातो. तेव्हा भैरवी म्हणते, अनिश प्लीज, आता आपण या विषयावर बोलायला नको, कारण त्यामुळे आपल्यात परत एकदा वाद होतील. तेव्हा अनिश म्हणतो, आणि मी जर असं म्हणालो की मला तुझ्यासोबत काम करायचं आहे तर. त्यामुळे आता भैरवीला जरा आश्चर्यच वाटू लागतं. तेव्हा ती म्हणते की काय. तेव्हा अनिश म्हणतो की हो भैरवी, मी ठरवलंय की आता तुझ्या कामात तुला मदत करायची. त्यामुळे आता भैरवीला आणखीच टेन्शन येतं. तेव्हा ती म्हणते की नाही, नको, परत मी जर तुला काही बोलले तर तुला वाटेल की मी तुझ्यावर बॉसगिरी करतीये, त्यापेक्षा तू यापासून लांबच राहा. तेव्हा आता अनिश तिचे कान पकडून माफी मागतो आणि म्हणतो, मी खरंच रागात बोललो ग, माझ्या मनात तसं काहीच नव्हतं, माझ्याकडून चूक झाली. तेव्हा तो म्हणतो की खरंच मला मनापासून तुझी मदत करायची आहे आणि मी परत असं कधीच वागणार नाही. तू जे काम सांगशील ना ते सगळं मी करीन. पुढे तो म्हणतो, तू म्हणाली होतीस ना की तुझ्याकडे मॅन पॉवर कमी आहे, त्यामुळे आता मी तुझी मदत करायचं ठरवलंय, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा आता भैरवी म्हणते की ठीक आहे. आता दुसऱ्या दिवशी भैरवीचे मोदक घेण्यासाठी सुकटणकर फूड्सकडून गाडी आलेली असते. तेव्हा
अनिश तिथे जातीने उभा राहून सगळं काम व्यवस्थित होतंय की नाही याकडे लक्ष देत असतो. त्यामुळे आता भैरवीच्या आईबाबांना खूप आनंद होतो. तेव्हा भैरवीचे बाबा अनिशला म्हणतात की खरंच अनिश, आता आमचं टेन्शन कमी झालंय. आता तू भैरवीची मदत करणार म्हणजे भैरवीला नक्कीच यश मिळणार. इकडे मात्र भैरवी तिच्याच विचारांमध्ये असते. तितक्यात आता तिच्या आईबाबांचं तिच्याकडे लक्ष जातं. तेव्हा ते विचारू लागतात की भैरवी, काय झालं? तुझं आमच्या बोलण्याकडे लक्ष नाहीये. तेव्हा भैरवी म्हणते, बाबा मला टेन्शन आलंय. तेव्हा ते विचारू लागतात की काय झालं? त्यावर भैरवी म्हणते की मागच्या वेळेस आपल्या मोदकांसोबत काय झालंय हे तुम्हाला माहीत आहे ना? ते लोक जरी पकडले गेले असले तरी सुद्धा यामागे कोण होतं याचा तपास अजून लागलेला नाहीये. तेव्हा ती म्हणते की बाबा म्हणत होते की आपल्यापैकीच कोणीतरी पाठीमागून खंजीर खुपसतोय, पण आपल्या ही गोष्ट लक्षात येत नाहीये. पुढे ती म्हणते, हे मोदक जोपर्यंत सुकटणकर फूड्समध्ये पोहोचत नाही तोपर्यंत माझं टेन्शन कमी होणार नाहीये. तेव्हा आता अनिश भैरवीला म्हणतो की भैरवी, ही गाडी सुकटणकर फूड्समधून आलेली आहे हे कन्फर्म झालंय ना? आता तू काळजी करू नकोस, कारण यासोबत मी सुद्धा जाणार आहे. तेव्हा आता तिचे आई बाबा म्हणतात की अनिश असल्यानंतर तुला काळजी करायची अजिबातच गरज नाहीये. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका प्लीज. धन्यवाद.